तर काँग्रेसच्या बैठकीला 33 आमदार उपस्थित होते, 4 आमदार मात्र गैरहजर होते। यशोमती ठाकूर, संजय जगतापांनी या बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळवलं होतं, तर झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर हे बैठकीला गैरहजर होते। तर 33 आमदार या बैठकीला उपस्थित होते, मात्र 4 आमदार हे गैरहजर असल्याचं कळतंय। यात यशोमती ठाकूर आणि संजय जगतापांनी बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळवलं होतं। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत। सर, आताच बैठक पार पडली, महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजय होती। 100% विजय होती। आम्ही सर्व महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आहोत। आमच्याकडे आता जो कोटा लागतो तेवढा मतदारांचा कोटा पूर्ण आहे। आम्ही आता एक फॉर्म्युला, आमच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एक सर्व तीनही पक्षाचं सर्वसमावेशक फॉर्म्युला आम्ही आता फायनल केलेला आहे आणि तीनही उमेदवार विजयी होण्यामध्ये कुठेही अडचण नाही। कारण ज्या काही त्यांना महायुतीलाच अडचणीचा विषय आहे, कारण प्रत्येकाला जेवढे काही शॉट आहेत ते त्यांनाच आहे। कारण बीजेपीला पण 103 आहे, त्यांना 12 शॉट आहेत। ते तुमच्या शिवसेना शिंदे गट आहे, त्यांना पण 8 मताची गरज आहे। तुमचे याला अजितदादांना पण 4 मताची गरज आहे, त्यांनाच गरज आहे। आमच्याकडे तिघांचे म्हणून आमचा कोटा फिट आहे आणि इतरही आमच्या संपर्कात आहेत, आम्हाला भीती नाही। काँग्रेसचे 4 मतं जे आहेत ते फुटू शकतात अशा पद्धतीची चर्चा तुम्हाला नाही, 4 मतदार नाही। एक तर झिशान सिद्दीकी आणि याच्या संदर्भात अंतापूरकर आज नव्हते, पण ते काँग्रेस बरोबर आहेत, हा त्यांचा निरोप आहे। तर आपण पाहतोय की काँग्रेसचे आमदार फुटणार नाही तशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोबत प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।